नाही करायचा. तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. रोजच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढून फिरायला जाण्यात एक वेगळीच मजा आहे आणि स्वतःसाठी वेळ काढून फिरायला गेल्यानंतर आपलं मन पण प्रसन्न होतं आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळते. आज रविवार पण होता म्हणून मग आम्ही 5-6 जणांनी मिळून ठरवलं की छोटीशी का असे ना एक ट्रिप काढूया. तर आज आम्ही 3 पॉईंट करणार आहे. तर त्या 3 पॉईंटबद्दल आताच जास्त काय बोलणार नाही, पण एवढं सांगतो की तुमच्या मनात किती जरी दुःख असले तरी तुम्ही त्या पॉईंटवर गेल्यावर तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आणि तुमचं मन पण प्रसन्न होणार. तर चला मग आता आवरूया आणि एक अनफॉर्गेटेबल मेमरीज क्रिएट करूया. तर फायनली आता सगळेजण आवरून आले आणि फिरायला जायचं झालं की मन पण लागतंय आणि धन पण लागतंय, म्हणून मग सगळ्यांनी थोडं थोडं मिळून धन गोळा केलं. आणि तुम्हाला माहित आहेच की आपल्या धर्मात नारळाला किती शुभ मानतात आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी नारळ फोडतात. तर आपण पण आजच्या ट्रिपची सुरुवात गाडीची पूजा करून आणि नारळ फोडून करूया. तर चला आणि आजच्या ट्रिपचा आनंद घेऊया. आणि फिरायला जायचं म्हटलं की मित्रांशिवाय मजा नाही. तर चला मग मित्रांची थोडक्यात ओळख करून देतो. पांढरा टी शर्ट वाला सौरभ पाटील, ब्लॅक टी शर्ट वाला सौरभ सावंत, गोल्डन शर्ट वाला कृष्णा सावंत, ब्लॅक टी शर्ट वाला गणेश चव्हाण आणि चेक्स मधला ऋषी पाटील. फायनली आपण सांगली जिल्ह्यातील ग्रेप सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तासगाव शहरातल्या गणपती मंदिरात आलोय आणि आता गाडी पण पार्क केली. तर चला मग पहिल्या पॉईंटला भेट देऊन मन प्रसन्न करूया. तर तुम्हाला पण माहित असेलच की कोणत्या पण शुभ कार्य किंवा कोणता पण कार्यक्रम बाप्पाची पूजा करून सुरू करतात. तर मग आपण पण आजच्या ब्लॉगची आणि ट्रिपची सुरुवात आपल्या बाप्पाच्या दर्शनानेच करूया. तर चला मग सगळ्यात पहिल्यांदा बाप्पाचं प्रसन्न मनाने दर्शन घेऊया. तर आता व्यवस्थित दर्शन पण झालंय आणि थोडा बाप्पांचा सहवास पण लाभलाय. तर थोडक्यात मंदिराबद्दल बोलायचं झालं तर पेशव्यांचे सरसेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांनी 1799 मध्ये हे मंदिर स्थापन केले. तर म्हणजेच हे मंदिर 200 वर्षापेक्षा पण जुने आहे बघा. आणि ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कुठेच आढळणार नाही असे गोपूर ह्या मंदिराला आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती हे ह्या मंदिराचे अनोखे पण आहे. अशा या प्रसिद्ध गणपतीच्या मंदिराचा परिसर फील करूया आपण. अशा प्रकारे आपला पहिला पॉइंट झालाय. तर चला मग दुसरा पॉइंट आपली वाट बघत आहे. तर फायनली आपण आता दुसऱ्या पॉईंटवर पोहोचलोय. ह्या पॉईंट बद्दल थोडं बोलायचं झालं तर तासगाव मधून फक्त 12 किलोमीटरवर असलेल्या आरवडेमध्ये हे राधा गोपाल मंदिर आहे. ह्या मंदिराला इस्कॉन टेम्पल म्हणून पण ओळखतात. आता तुम्ही म्हणणार इस्कॉन म्हणजे काय, तर सांगतो. इस्कॉनचा फुल फॉर्म इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. तर इस्कॉन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि या संस्थेची जगभरात 150 पेक्षा जास्त मंदिरे आहेत आणि या संस्थेचा मुख्य उद्देश असा आहे की संपूर्ण जगभर कृष्ण भक्तीचा प्रसार करणे. तर चला मग आपण पण दर्शन घेऊन आध्यात्मिक समाज, एकता आणि शांतता मिळवून आयुष्य सुखमय करूया आणि मंदिराचा परिसर फिरून कृष्ण भक्तीचा आनंद घेऊया. हरे
कृष्ण बोला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. आणि काही पण म्हणा, पण मंदिरातला महाप्रसाद घेण्याची जी मजा आहे ती मजा कशातच नाही बघा. आणि महाप्रसाद म्हणजे फक्त जेवण नाही, तर हा एक आध्यात्मिक प्रवास असतोय. आणि महाप्रसादामुळे आपली मानवी बंध मजबूत होत असतात. त्यामुळे तुम्ही पण जिथे जिथे महाप्रसाद मिळेल तिथे त्या महाप्रसादाचा आनंद घेत चला. तर सगळं आवरलंय, तर चला मग आपण आता तिसऱ्या पॉइंटला जाऊन भेट देऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर तालुक्याच्या हद्दीतील शुकाचारी डोंगराच्या माथ्यावर. पण बहुतेक मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर असतात, पण हे मंदिर पूर्णपणे खोल दरीत आहे. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी आपल्याला 150 ते 200 पायऱ्या उतरून खाली जायला लागते. तर चला मग खाली जाऊन बघूया कसं आहे. तर खाली जाताना एक छोटीशी बाप्पांची मूर्ती आहे बघा. तर इथे पण मग आपण पहिली सुरुवात बाप्पाच्या दर्शनापासूनच करूया. शेवटी 200 पायऱ्या उतरून खाली आल्यावर निसर्गाच्या चमत्काराने म्हणजेच बारमाही वाहणाऱ्या झऱ्याने आपले स्वागत केले. तर आपण आता मंदिराच्या परिसरात आलोय, तर चला मग आपण पण आता दर्शन घेऊया. तर ह्या मंदिराबद्दल थोडं बोलायचं झालं तर इतिहासकारांच्या मते ह्या मंदिराची बांधणी 14व्या ते 16व्या शतकात असावी असा अंदाज आहे. तर दरवर्षी श्रावण महिन्यात इथं भरपूर गर्दी असते आणि श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी इथे यात्रा पण भरते. आणि खरंच राव, इथे असणारे पक्षी, प्राणी, घनदाट झाडी आणि गोमुखातून वाहणारे पाणी हे पाहून मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि आपलं मन स्वतःचं अस्तित्वच हरवून जाते राव.
तर आता व्यवस्थित दर्शन घेऊन आपण वरती पायऱ्या चढून चाललोय. तेवढ्यात आपले मित्र पण आणि सबस्क्रायबर पण भेटलेत. तर काय म्हणतात तुम्हीच बघा. मित्रांनो, एक सांगू का, आयुष्यात आहे त्या परिस्थितीत साथ देणारे आणि सपोर्ट करणारे माणसं भेटल्याचा एक वेगळाच आनंद असतोय बघा. शेवटी एकच सांगेन मित्रांनो की स्वतःच्या आयुष्याचा प्रोड्युसर स्वतः व्हा, कारण आयुष्य ही एक सफर आहे. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुवमेंटचा आनंद घ्या. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.